पापड एकदम छान झालेला आहे आणि आपले हे बबल असे अगदी व्यवस्थित आलेले आहे आणि खूप जास्त तेल पण पापड शोषून घेत नाही. एक पापड तुम्हाला मोडून दाखवते. छान असे फुललेले आहेत पापड. उडदाचे पापड करायचे आहेत, त्यासाठी या 2 डाळी घेतलेल्या आहेत. उडीद डाळ 750 ग्रॅम घेतलेली आहे, म्हणजेच पाऊण किलो घेतलेली आहे. मूग डाळ ही पाव किलो घेतलेली आहे, 250 ग्रॅम घेतलेली आहे. तर याच प्रमाणात घ्यायचं. फक्त उडदाची डाळ घेतली तर पापडचे पीठ मळताना खूप चिकट होतं आणि हात चिकट होतात आणि पीठ व्यवस्थित मळता येत नाही. आणि मूग डाळ त्याच्यामध्ये मिक्स केल्यामुळे पापड थोडे हलके होतात आणि चिकटपणा थोडा कमी होतो. मूग डाळ घातल्यामुळे पापडांना एक पिवळा धमक रंग येतो, चव चांगली येते. त्यासाठी आपण मूग डाळ पाव किलो घेतलेली आहे. तर ह्या 2 डाळी एकत्र मिक्स करून घेऊया. ह्या डाळींना थोडीशी पावडर लागलेली असते, म्हणजे थोडासा पांढरट थर असतो या डाळींवर. यासाठी आपल्याला ह्या डाळी व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत. एका कॉटनच्या कापडाने या डाळी आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत. डाळी या पुसून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि बारीक आपल्याला या दळून आणायच्या. पापडासाठीचं पीठ दळून आणलेलं आहे आणि हे असं बारीक दळून आणलेलं आहे, जाडसर दळायचं नाही. पापडासाठी हा मसाला घेतलेला, तर हा घरगुती मसाला आहे आणि विकतचा मसाला महाग असतो. घरगुती मसाला बनवला तर एकदम स्वस्त पडतो. फक्त आपल्याला पापड खारच विकत घ्यावा लागणार आहे. बाकी काय मिरी, हिंग, मीठ आपल्या घरामध्ये असतं. फक्त 4 जिन्नसमध्ये आपण घरगुती पापड मसाला बनवूया आणि त्यापासून पापड बनवूया. तर हा पापड खार असतो, त्याची अशी वडी असते. तर ही वडी लगेच मोडते या पद्धतीने. तर ही अशी याची पावडर बनवून घ्यायची, म्हणजे याच्यामध्ये तुकडे नाही ठेवायचे, म्हणजे आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित मिळतं. काळी मिरी घेतलेली आहे, ती आपण सर्वप्रथम कुटून घेऊया. खूप जास्त पावडर नाही करायची किंवा मिक्सरला नाही लावायची, थोडीशी आपल्याला जाडसर पाहिजे. काळी मिरी कुटून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ही जाडसर कुटून घेतलेली. मसाला बनवून घेऊया. यासाठी मी रेग्युलर वापरातला हा चमचा घेतलेला आहे. आपला घरातला चमचा असतो त्या चमच्याने आपण मेजरमेंट घेऊया. सर्वप्रथम आपण मीठ घेऊया. 3 चमचे आपल्याला मीठ घ्यायचं आहे. 30 ग्रॅम मीठ घ्यायचं आहे. 40 ग्रॅम आपल्याला पापड खार घ्यायचं आहे. 4 चमचे आपण पापड खार घेणार आहोत. हिंग घ्यायचं आहे. हिंग 2 चमचे हिंग घेतलेले आहे. कुटलेली काळी मिरी घेऊया. तर काळी मिरी आपल्याला 2 चमचे घ्यायचे, 20 ग्रॅम. तर ही अशी सपाट घ्यायची. मसाला आपला बनलेला आहे. आता हा मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दळून आणलेलं पीठ हे परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यातलं एक पळीभर पीठ आपण बाजूला काढून ठेवूया. म्हणजे हे आपल्याला पापड लाटण्यासाठी पीठ लागणार आहे, त्यासाठी आपण हे पहिल्यांदा बाजूला काढून ठेवूया. आता पीठ हे 1 किलो पीठ आहे. थोडंसं असं पसरून घेऊया परातीमध्ये आणि हा मसाला आहे आपण असा पसरून टाकून घेऊया. आता काय करायचं आहे, हा मसाला आहे तो व्यवस्थित पिठामध्ये अगदी मिक्स करून घ्यायचा. आपण ज्यावेळी नेहमीच्या पद्धतीने पापड बनवतो त्यावेळी काय करतो, मसाला हा गरम पाण्यामध्ये उकळून घेतो आणि पुन्हा थंड करून पिठामध्ये मिक्स करतो. तर तसं केल्यामुळे काय होतं की सगळं पीठ एकत्र मळावं लागतं आणि एकत्र मळल्यानंतर 1 किलोचं पीठ एका दिवशी आपल्याला लाटावं लागतं. तर या पद्धतीने तुम्ही जर पीठ बनवला तर तुम्ही थोडे थोडे पापड पण बनवू शकता. म्हणजे हे पापडाचं प्रीमिक्स बनवणार आहोत आपण. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं असं चोळून घेतलं तरी पण चालेल, म्हणजे कुठं मीठ लागलं कुठं नाही लागलं, पापड खार पण सगळ्या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. या पद्धतीने हे सर्व एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे आपलं पापडाचं प्रीमिक्स बनलेलं आहे. तर आता तुम्ही हे प्रीमिक्स बनलेलं आहे ते एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा आणि तुम्हाला लागेल तसं थोडं थोडं घेऊन तुम्ही पापड बनवू शकता. म्हणजे तुम्हाला एकत्र एकदम पापड बनवता येत नसतील, वेळ नसेल, तर तुम्ही ह्याच्यातले थोडं थोडं पीठ घेऊन थोडं थोडं मळा आणि बनवा. एका वेळी तुम्ही 20-25 पापड या पद्धतीने पण पापड बनवू शकता. म्हणजे तुम्हाला खूप कामाचा लोड येणार नाही, एका दिवशी सर्व पापड लाटावे लागणार नाहीत. तर आपलं हे प्रीमिक्स बनलेलं आहे. पीठ सर्व भरून घेतलेले आणि आता त्याच परातीमध्ये मी पीठ कसं मळायचं ते दाखवते. आता सुरुवातीला एक अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आणि तेल सर्व परातीला असं पुसून घ्यायचं. म्हणजे काय होतं, पीठ मळताना परातीला खूप जास्त पीठ चिकटत नाही. तर यासाठी मी सर्वत्र हे असं तेल पुसून घेतलेलं आहे. तर 1 किलोचं एकत्र न मळता मी अर्धा किलोचं पीठ मळणार आहे. थोडं थोडं पीठ काढून घ्या. तुम्हाला जसे शक्य आहेत पापड लाटायचे तसं तसं थोडं थोडं पीठ घ्या आणि मळून घ्या. आता याच्यामध्ये पाणी घालूया. पण पाणी घालताना
खूप जास्त एकत्र पाणी नाही ओतायचं, थोडं थोडं पाणी ओतायचं आणि पीठ मळून घ्यायचं. आपल्याला पिठाचा घट्टसर गोळा बनवायचा, यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं, अंदाज घ्यायचा आणि पीठ मळून घ्यायचं. तर आपलं हे रेग्युलर घरातलं पाणी आहे, तसंच घेतलेलं आहे पाणी मी, म्हणजे गरम वगैरे कोमट असं काहीच नाही घेतलेलं. आता हे थोडं थोडं पाणी घालून घेते मी आणि हे पीठ मळून घेते. एका वेळेला एकदम पाणी घातलं तर पातळ होण्याची शक्यता असते, यासाठी थोडं थोडं पाणी घालून घेऊया. पीठ मळून घेतलेलं आहे आणि पीठ मळताना हे घट्ट मळायचं, सैल नाही मळायचं, कारण उष्णतेच्या दिवसामध्ये हे उष्णतेने थोडं पीठ अजून पातळ होतं. त्यासाठी हे आपण घट्ट मळून घ्यायचं. मळल्यानंतर आपल्याला कुटायचं सुद्धा आहे, कुटल्यामुळे पण पीठ थोडंसं सैल होतं. यासाठी सुरुवातीला सैल नाही मळायचं, घट्ट पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. डब्यामध्ये 2-3 थेंब तेल घातलं आणि डब्याला तेल असं पुसून घेऊया, म्हणजे पीठ आपण झाकून ठेवणार आहे तर ह्या डब्याला खाली चिकटून राहू नये, यासाठी मी हे तेल लावलेलं आहे. आता पिठाचा गोळा घेतला, त्याच्यामध्ये ठेवूया पिठाचा गोळा. आता कमीत कमी 1 तास 2 तास जसा तुम्हाला वेळ असेल त्याप्रमाणे पीठ हे मुरण्यासाठी ठेवून देऊया. 1-2 तास तर तुम्ही ठेवून द्या, वेळ कमी असेल तर 1 तास ठेवा. 2 तासानंतर बघूया आपण. पीठ आता छान मुरलेलं आहे, तर आपण ह्याच्यातला एक छोटा गोळा काढून घेऊया आणि बाकीचं पीठ असं झाकून ठेवूया, म्हणजे पीठ वाळणार नाही. बाहेर उघडं पीठ ठेवलं तर थोडं कोरडं पडतं. आता खलबत्त्याला थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा, म्हणजे पीठ चिकटणार नाही. आपण खूप जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे, फक्त जिथं गरज असेल तिथंच फक्त तेलाचा वापर केलेला आहे. खूप जास्त तेल वापरलं तर कालांतराने थोडासा पापडांचा वास यायला लागतो, मग खूप जास्त तेल वापरायचं नाही आहे, थोडं थोडं तेल वापरायचं आहे, जिथं गरज असेल तिथंच फक्त. आता हे आपण कुटून घेऊया पीठ. अशा पद्धतीने हे परतून परतून पीठ कुटून घ्यायचं, म्हणजे पापडाला बबल चांगले येतात. आता हे पीठ घेतलेलं आहे ते थोडंसं असं लांबट करून घेऊया, पुन्हा एकदा असं दाबून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित मळलं जातं हे पीठ. अशा पद्धतीने हे पीठ असं लांबवून लांबवून घ्यायचं आणि मळून घ्यायचं हातावर. आता या सुरीला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे सुरीला पीठ चिकटत नाही. आता याचे आपण छोट्या छोट्या आकाराचे गोळे बनवून घेऊया. आता गोळे बनवून घेतलेले आहेत, त्याला असे गोल आकार देऊन घेऊया. हाताला थोडासा गोळा मळून घ्यायचा आणि गोल आकार द्यायचा, म्हणजे पापड एकसारखे गोल येतात. आता हे गोळे बनवल्यानंतर काय करायचं, हे डब्यामध्ये एका भरून घ्यायचं, म्हणजे काय होतं, उष्णतेमुळे वाऱ्यामुळे हे गोळे थोडेसे कोरडे पडतात आणि पीठ थोडं कोरडं होतं, यासाठी आपण हे झाकून ठेवूया. आपल्याला लागेल तसा 1-2 गोळे आपण याच्यातून काढून घ्यायचे आणि बाकीचे पुन्हा एकदा झाकून ठेवायचे, म्हणजे पीठ कोरडं पडणार नाही. पिठाचा एक गोळा घेतला आणि लाटणं मी असं रेषांचं घेतलेलं आहे. तर लाटणं रेषांचं घेतल्यानंतर काय होतं, आपल्या प्लेन लाटण्यापेक्षा ह्याने पापड भरभर लाटून होतात. या रेषांच्यामुळे पापड भरभर पुढे ढकलले जातात, यासाठी हे लाटणं पापडासाठी खास वेगळं असतं. तर हे लाटणं वापरूया आणि पापड लाटून घेऊया. पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे, खूप जास्त दाब द्यावं लागत नाही, घट्ट पण झालेलं नाही आणि लूज पण झालेलं नाही आहे. जर पीठ लूज झालं तर पोळपटला खाली हे पीठ चिकटून राहतं आणि व्यवस्थित लाटता येत नाही. आणि पीठ जास्त घट्ट झालं तर खूप जास्त दाब द्यावा लागतो, हात दुखतात. यासाठी पीठ अगदी व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे पापड आपले भरभर आपल्याला लाटता येतात आणि पीठ पण जास्त लावावं लागत नाही. अशा पद्धतीने मी हा अगदी पातळ असा पापड लाटून घेतलेला आहे. त्याच्या खाली पळपट पण दिसत आहे, इतका पातळ मी लाटलेला आहे. आता हा दाब देऊन लाटल्यावर नंतर सुद्धा अजिबात पळपटला खाली चिकटत नाही आहे. आपला पापड अगदी व्यवस्थित झालेला आहे. आता पिवळा धमक रंग आलेला आहे. काळी मिरी घातली होती ती पण अगदी व्यवस्थित दिसत आहे. आपण मुगाची डाळ घातली होती त्याचा हा पिवळा रंग अगदी परफेक्ट आलेला आहे. आता दुसरा पापड लाटून घेऊया. आता आपण हे घरगुती मसाला वापरून पापड बनवलेले आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की घरगुती मसाला वापरून बरेच जण पापड बनवत नाहीत. एकतर विकत मसाला आणतात किंवा विकतचं पीठ आणतात. तर घरातला मसाला वापरला तर पापड बिघडतात, असं काही काहींचं म्हणणं असतं. तर हे पापड बऱ्याच वेळा बिघडतात. तर कशामुळे बिघडतात, तर ते पापड खार वापरल्यामुळे बिघडतात. तर पापड खार हा बऱ्याच वेळा दुकानदार आपल्याला जुना देतो, म्हणजे आधीच्या वर्षाचा पापड खार येतो. तर ह्याच्यामध्ये ॲक्टिवेशन पापडाचं निघून गेलेलं असतं जुना असल्यामुळं.
तर त्याच्यामुळे काय होतं, पापड व्यवस्थित फुलत नाहीत, कारण पापडखार व्यवस्थित नसतो. तर दुकानातून पापडखार आणताना तुम्ही चांगल्या क्वालिटीचा पांढरा शुभ्र बघून आणा. म्हणजे ताजा ताजा पापडखार असला तर पापड अजिबात बिघडत नाही. पापडखारामुळेच पापड चांगले व्यवस्थित फुलले जातात. यासाठी पापडखार व्यवस्थित आणा. तर हा दुसरा पापड पण मी लाटून घेतलेला आहे. अगदी पातळ असा पापड हा लाटून झालेला आहे. आता पातळ किंवा जाड तुमच्या आवडीप्रमाणे लाटा. हे पातळ लाटले तर तळायला चांगले असतात. जर तुम्हाला भाजायचे असतील तर थोडेसे जाडसर ठेवले तरी पण चालतील. आपण प्रीमिक्स घेतलेलं आहे पापडाचं. प्रीमिक्स घेतल्यामुळे काय होतं, एकदम पीठ मळावं लागत नाही. थोडं थोडं पीठ मळून आपण पापड बनवू शकतो. त्यामुळे काय होतं, आपल्याला ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी आपण थोडे थोडे पापड लाटू शकतो. अगदी 20-25 पापड सुद्धा आपण लाटू शकतो. आता पापड लाटून घेतलेले आहेत आणि हे सुकण्यासाठी ठेवलेले आहेत. आता एक दिवस आपण हे घरामध्येच वाळवायचे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे उन्हामध्ये टाकायचे. लगेचच उन्हामध्ये वाळवायचे नाहीत. लगेच उन्हामध्ये वाळवले तर हे पापड उन्हामुळे लगेच वाकडे होतात. हे पापड जसजसे सुकतील ह्याचं मॉइश्चर कमी होईल आणि हे पापड कडेने आहेत ते उलटे व्हायला लागतात. तर ह्यावेळी काय करायचं, पापड सुकल्यानंतर असे एकमेकांवर ठेवायचे. आता हा पापड सुकलेला आहे, ओलसर अजिबात नाही आहे. तर जसे जसे सुकतील तसे असे एकमेकांवर ठेवायचे पापड. पापड हे सुकलेले आहेत आणि एकमेकांना चिकटत नाही आहेत. तर अशा वेळी हे मी एकमेकांवर ठेवलेले आहेत. आता हे असे ठेवल्यामुळे पापड एकसारखे प्लेन राहतात, वाकडे होत नाहीत आणि डब्यामध्ये कमी जागेमध्ये सुद्धा हे पापड मावतात. आता काय करायचं, ह्याला आपण अशा पद्धतीने झाकून ठेवूया. याच्यावर अशी प्लेट ठेवलेली आहे आणि याच्यावर एखादी वजनदार वस्तू ठेवायची. म्हणजे काय होतात, हे पापड वाकडे होत नाहीत, आहे तसे व्यवस्थित राहतात. पापड एक दिवस घरामध्ये सुकवून घेतलेले आहेत आणि आपण हे व्यवस्थित ठेवले होते, त्याच्यामुळे हे वाकडे झालेले नाही आहेत. आहेत तसे हे जसे लाटले होते तसेच अगदी प्लेन राहिलेले होते. दुसऱ्या दिवशी हे कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घ्यायचे. सर्व पापड वाळवून घेतलेले आहेत आणि पापड असे सर्व प्लेन राहिलेले आहेत. एकही पापड असा वाकडा झालेला नाही. तेल मध्यम आचेवर मध्यम गरम केलेलं आहे. आता खूप जास्त तेल तापलं तर पापड लगेच काळे पडतात, लाल पडतात आणि तेल जर गार असेल तर पापड फुलत नाहीत. यासाठी मध्यम आचेवर मध्यम तेल गरम करायचं. पापड तळून बघूया आपला पापड कसा झालेला आहे. पापड आपण टाकल्या टाकल्या एकदम फुललेला आहे. पापड एकदम छान झालेला आहे आणि आपले हे बबल असे अगदी व्यवस्थित आलेले आहे आणि खूप जास्त तेल पण पापड शोषून घेत नाही. अगदी हलके फुलके झालेले आहेत पापड आपले, एकदम छान फुललेले आहेत. एक पापड तुम्हाला मोडून दाखवते. छान असे फुललेले आहेत पापड. एकदम हलके फुलके आणि स्वस्तात मस्त घरगुती मसाला वापरून आपले पापड तयार झालेले आहेत.